हॅलो गाईज. तर आज दिवस 5वा आणि संडे आहे आज. तर म्हणून मी काय जास्त ब्लॉग बनवला नाही आज पूर्ण दिवस फक्त म्हणजे डेलीचं माझं रुटीन केलं. मी सकाळी उठले, त्याच्यानंतर आंघोळ केली आणि डायरेक्ट मी जेवण बनवलं, जेवण घेतलं, नाश्ता विष्टा काहीच केलं नाही. त्याच्यानंतर आमचे आता पेपर आले तर थोडंफार नोट्स बघणं, इथं तिथे म्हणजे सर्च करायचं. मेन काम म्हणजे मी PPT बनवली आहे. ऑर्गॅनॉनचा आमचा सेमिनार आहे मंगळवारी, त्यासाठी मी PPT बनवली आहे. म्हणजे ती मी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत PPTच बनवली आहे. त्यानंतर जेवली मी, मग परत झोपल्यावर मग उठून मग इकडे तिकडे नोट्स मागते मी कारण काहीच समजत नाही कुठून चालू करावा. पेपर आले 4 दिवसांवर आणि मला काहीच समजत नाही आहे. म्हणजे आहे वाचायला सगळं मटेरियल आहे, पण कुठून चालू करावा, कुठल्या सब्जेक्टला बघा, पेपर आहे 50 मार्काचा, 100मधून 50 मार्काची ओरल आहे ना, 50 मार्काचा पेपर आहे. त्यात पण 4 शॉर्ट नोट ना 2 लॉंग क्वेश्चन आहेत. तर मग वाचावं तरी का माणसाने? म्हणजे एवढं झालं. आणि पोर्शन बघाल तुम्ही, आवरा पोर्शन का तो म्हणजे संपणारा नाही. आणि त्याच्यामधून काय येईल, मॅम काय टाकेल हे पण नाही समजत. ते आम्ही मॅमला बोललो, मॅम काहीतरी थोडा पोर्शन कमी करा. ते बोलले नाही, टर्मनुसारच जाणार आहे, जे वरतून आले गव्हर्नमेंटकडून त्याच्यानुसारच आपण जाऊ. पण एवढा म्हणजे आमचं पूर्ण हँग झाले डोकं. आम्हाला टोटल 4 सब्जेक्ट आहेत आणि बाकीचे एक्स्ट्राचे म्हणजे जे नॉन सब्जेक्ट आहे, ज्यांची आमची थिअरी होणार नाही, ते आम्हाला 5 सब्जेक्ट होते. 4 ते 5 एक्स्ट्रा सब्जेक्ट आहेत आम्हाला ते. तर आता पहिलं आमचं पॅथो 1 आहे. आमचं आता पॅथो 1 कधी आहे? हां, शुक्रवारी आमचा पॅथो 1 आहे. त्यानंतर लगेच पॅथो 2 आहे. सुट्ट्या पण दिल्या नाही मधीत. म्हणजे टोटल 10 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत पेपर चालू राहणार आहेत आमचे. तर आता बघूया व्लॉग पण करायला भेटतो का नाही पेपरमध्ये, कारण अभ्यास पण गरजेचा आहे. व्लॉग बनवत राहिलो तर मग व्हायचा माझा नाश. पण तसं होऊन देणार नाही मी. थोडा अभ्यास करायला लागणार आहे आणि मला मोटिवेट करत राहा गाईज. अभ्यास पण करायचा आपल्याला, व्लॉग पण करायचे. व्लॉग तर कंटिन्यू राहणारच आहेत, कारण एन्जॉयमेंट नेसेसरी आहे आपल्यासाठी. तर मग आता पहिले मी ते 2-3 मैत्रिणींना फोन लावला, बरं अभ्यास कसला करू मी, पहिले पॅथो 1चा करू का लास्टच्या पेपरचा पहिले अभ्यास करू. म्हणजे मग तसं मग मला समजलं पहिल्या पेपरचाच पहिले अभ्यास करायला पाहिजे, दुसरे आपण बघू शकतो, त्याच दिवशी रात्री करू शकतो. कसं आता अभ्यास नाही केला तर नंतर मग कसं होईल की हा क्वेश्चन आपण बघितलाच नाही, तर मग तो क्वेश्चन मग आपल्याला सगळे क्वेश्चन भले छोटे छोटे असो एकदम शॉर्टमध्ये करायचे आहेत. आणि तुमची मदत तर लागणारच आहे मला, की तुम्ही मोटिवेट करत राहा. कारण जर मी फक्त अभ्यासात गुंतून राहिले तर तुमचं पण एंटरटेनमेंट नाही होणार ना, मला पण मजा येणार नाही. तर मग आपल्याला व्लॉग हा बनवायचा आहे कंटिन्यू. आणि आता मी सध्या अभ्यास करायला घेतलं आहे आणि तुम्हाला माझे बुक्स दाखवते मी. हे गाईज, हे बघा माझे बुक्स इथे पडलेले आहेत. इग्नोर दॅट लिटिल हार्ट्स पॅकेट. हे बघा एवढे बुक्स आहेत. आणि अभ्यासाचं म्हणजे सध्या तर नोट्स काढायचंच चालू आहे. मला कसं लिहूनच जमतं आहे, काय असं जमत नाही आहे नुसतं वाचून थोडाफार. कारण मेडिकल याच्यात म्हणजे कसा पेपर लिहायला लागतो, खूप पेपर लिहायला लागतो. प्रत्येक प्रश्नाला 3 ते 4 पानं भरायला लागतात. तर मग त्यानुसार थोडा सवय असायला पाहिजे, नाही तर हात असे घाण फ्रीज होतात ना पेपर लिहिताना, तुम्हाला काय सांगू पण नाही शकत. आणि एवढं टेन्शन तर असतोच. आणि काय मला तर तुम्हाला मी खरं सांगू का, माझा एक्सपिरियन्स सांगते मी फर्स्ट इयरचा. पहिले 6 महिने तर मी काय केलं नाही अभ्यास, कारण आणि आमचं फर्स्ट इयर 1.5 वर्षाचं होतं. अरे आमचं नवीन पॅटर्न आले CBDC म्हणून, होमिओपॅथीसाठी आले आमच्यासाठी. तर मग फर्स्ट इयर 6 महिने तर काय केलं नाही मी. त्यानंतर चालू केलं तर अभ्यास थोडा थोडा. पण मग असं झालं की पेपर आले, तर पेपरचे 2 महिन्या पहिल्यापासून मी कंटिन्यू थोडा केला. तर मला तर भीती वाटलेली. आमचे तेव्हा किती पेपर होते? 5 पेपर होते. ॲनेट, फिजिओ, फार्मसी, HMM आणि ऑर्गॅनॉन. तर ॲनाटॉमीचं कसं डायग्राम बिग्राम करून मी केलेलं प्रॅक्टिस थोडंफार आणि झालेलं. पण एक प्रश्न माझ्या ॲनाटॉमीमध्ये सुटलेला 10 मार्काचा. तरी देवाच्या कृपेने बाकी माझे एवढं नीट केलं मी, म्हणजे प्रश्न नीट लिहिलेले. तर मग त्याच्याने मी पास झाले. ॲनेट पण झालं, फिजिओ झालं. फक्त HMMचं काय, HMMमध्ये कसे औषधं असतात म्हणजे ड्रग्सबद्दल आम्हाला सांगायचं असतं ना, तर ते ड्रग्स मला काही जमले नाही. कारण तो प्रत्येक तुम्ही एक ड्रग वाचला आणि दुसरा ड्रग वाचायला गेलो ना का सगळे सेम.
त्याच्या प्रत्येक गोष्ट सेम असते. मग आपण पूर्ण कन्फ्यूज होऊन जातो की ह्याच्यातला हा होता का त्याच्यातला तो होता. त्याची मॅमची मला भीतीच होती थोडी. पण आमचा जो रिझल्टचा दिवस होता, मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते रिझल्टच्या दिवशीचा. आम्हाला माहीत पडलेला म्हणजे सकाळपासूनच की आज रिझल्ट लागणार आहे. तर आम्ही ना गुरुवारचा दिवस होता, तर आम्ही स्वामींच्या मठात गेलेलो. तर तिथं आम्ही थोडं बसलो आणि मग जेवायला बसलो, महाप्रसाद घ्यायला बसलो. तर तेवढं आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर लिस्ट आली आणि बघतो काय एवढं आम्ही ना जेवण अटकलेलं कशात म्हणजे तुम्हाला काय सांगू. एवढं आम्ही घाबरलेलो, एवढी भीती वाटत होती, एक्सायटेड होतो आणि आम्ही एवढे की आम्ही 5-6 जणी गेलेलो. तर तेव्हा एवढे आम्ही एकदम जेवतानाच लिस्ट बघितली आणि बघितलं मी माझ्या नावाच्या समोर पास लिहिलेला. तर भाई एवढी खुशी झाली, एवढी खुशी झाली की तुम्हाला सांगू नाही शकत. मी लगेच मम्मीला फोन केला, मम्मी पास झाला आणि एवढे रडले मी एवढे. परत आम्ही आमचं जेवण झालं, दर्शन केला परत स्वामींचा. आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही दर्शन करायला गेलो, पेढे घेऊन गेलो मंदिरात. आणि एवढं आणि कॉलेजमध्ये पण मी पूर्ण पेढे वाटले. कारण तुम्हाला माहिती आहे का फर्स्ट इयर एवढं कठीण असतं ना, कठीण म्हणजे हेक्टिक होतं. आणि पहिले तर कसं की 3च सब्जेक्ट होते आणि पेपरला ऑप्शन पण होते. पण आता आमच्या बॅचपासून असं केलं ना की 5 सब्जेक्ट आणि ऑप्शन पण नाही पेपरला. आता पण आम्हाला सेकंड इयरला 4 सब्जेक्ट आहे. पॅथो 1 म्हणजे पॅथॉलॉजीचे कॉमन पकडा तुम्ही 1 and 2. त्यानंतर FMT आहे, फॉरेन्सिक मेडिसिन, म्हणजे ते आपलं CAD असतं ना, दया कुछ तो गडबड है, ये दरवाज़ा तोड़ दो, इसने ऐसा क्यों किया, इसने वैसा क्यों किया, सुसाइड कैसे किया, पॉइजनिंग कैसे हुआ, हे सगळं आम्हाला FMTमध्ये आहे. आणि आमचा HMM तर आहे, ऑर्गॅनॉन आहे. ऑर्गॅनॉनची आमची फिलॉसॉफी आहे, खूप ॲफोरिझम आहे. म्हणजे आमची हिस्ट्री कशी आहे, होमिओपॅथीची हिस्ट्री कशी आहे त्या आपल्याला ऑर्गॅनॉनमध्ये सांगितले. तर आता पण आम्हाला 4 असे सब्जेक्ट आहे की जे आमच्या पेपरला द्यायचे. तर आम्हाला 200 मार्काचा पॅथो आहे, 200 का 100 मार्काचा FMT आहे आणि 100 मार्काचे ऑर्गॅनॉन आणि HMM आहे. पण आम्हाला एक्स्ट्राचे सब्जेक्ट काय माहिती का, 3rd आणि 4th इयरचे ऑब्स गायनेक आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस ऑफ मेडिसन आहे, सर्जरी आहे आणि कम्युनिटी मेडिसन पण आहे, योगा पण आहे. आम्हाला दर शनिवारी ना लेक्चर असतो योगाचा. तेव्हा पण आम्हाला चांगलं वाटतं, म्हणजे ते सर आहेत ना आम्हाला योगा शिकवतात. तर एक्सरसाइज म्हणजे केल्यावर थोडा रिलीफ भेटतो, एकदम स्ट्रेस असं मन शांत होतो एकदम. तर आत्ता बघूया, शुक्रवारपासून तर पेपर आहेत, अभ्यास करूया आपण, कंटिन्यू चालू ठेवूया अभ्यास. आणि माझा अवतार असा आहे आज, कारण आज संडेला एकदम रिलॅक्स असतो माणूस, काहीच करत नाही, इकडचं तिकडचं काहीच नाही पडलेलं, फक्त आपलं काय चालू आहे रिलॅक्स एकदम. तर मग जास्त काय आज करायला मी काय शूट पण नाही केला आज, कारण विचारच नव्हता म्हणजे आज करायचा. उद्याचा मात्र व्लॉग असणार आहे, कॉलेज चांगल्यापैकी असणार आहे आपला व्लॉग. बघूया. आणि एक्झामचे पण मी कंटिन्यू व्लॉग ठेवणारच आहे. तर चला भेटूया मग उद्या. बाय.